गुरु नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. सर्व माऊली भक्तांना रामकृष्ण हरी. आणि वैष्णवजन जे आपल्या गळ्याला स्वीकार करतात, ही अशी वनस्पती आहे की जी जिवंतपणी साथ देते आणि जीवन नसल्यावर सुद्धा साथ देते. ती म्हणजे आपली तुळस. आणि आज मी पहिली वेळ माझ्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिली वेळ मी असं सुद्धा तुळशी वृंदावन आणलेलं आहे. कारण आतापर्यंत आपण तुळस लावतो ती साध्या कुंडीमध्ये लावतो किंवा कुठेही जसं असेल तसं त्या उपचार. पण आज पहिली वेळ मला ही आमच्या सौभाग्यवती दीपाली मॅडमने सांगितलं की आपल्याकडे तुळस हे वृंदावन पाहिजे. आणि आमचा चिरंजीव आदित्य सुद्धा बोलला की पप्पा तुळस वृंदावन मम्मीने सांगितलेलं आहे. तर आज दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रविवारच्या दिवशी सहज बाजारात भाजी घ्यायला गेलो असता मला हे दिसलं. आणि मला खूप समाधान वाटलं की अशा प्रकारचं घरात वृंदावन मी पहिली वेळ आणलं, याचं मला अंतर्मुख समाधान आहे. आणि म्हणून मी ही व्हिडिओ शूटिंग करत आहे. तर आपल्या सर्वांना माझा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बस बस बस. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी तो या पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ. तुळस ही पण एक संतजन आहे. कारण तुळशीचा सहवास हा आपल्याला एका संतांच्या संगतीचा सहवास देत असतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. पद्मनाभ जोडी येला. संत दर्शनी हा लाभ. संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी तो या पोटी साठवू. तो या पोटी साठवू. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता. तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तुका म्हणे होता ठेवा. अहो, जर ठेवा असेल तर आपल्याला खर्च करता येतो. जर आपल्याकडे काही शिल्लक असेल तर खर्च करता येते. पण तो कसा शिल्लकीचा भाग पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पण तो मिळण्यासाठी सुद्धा त्याला भाव लागतो. नाहीतर म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव. तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडी येला. पद्मनाभ जोडी येला. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता. खूप छान बरं वाटलं. पांडुरंगा विठ्ठला परमेश्वरा पंढरीनाथा. साधारण तुळस वृंदावन हे सगळ्याच्याच घरी असतं, पण वैष्णवांच्या घरी तुळशी वृंदावन असतं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून त्या तुळशी वृंदावनाची आपण पूजा करत असतो दैनंदिन जीवनामध्ये. ही तुळस म्हणजे एका अर्थात सांगतो, तुळस ही जिवंतपणे आपल्याला जगवते ऑक्सिजनच्या माध्यमातून. तुळस ही मेल्यावर सुद्धा माणूस जोपर्यंत त्याला अंत्यसंस्कार करत नाही तो पण त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घालतात. का तर त्या देहाचं कुठल्याही प्रकारे दुर्गंधीचा वास कुणाला जाऊ नये. मेल्यानंतर देहाची जी दुर्गंधी पसरते त्याचा कुणाला त्रास वास होऊ नये म्हणून तुळस तोंडात पहिली घालतात. आणि वारकरी संप्रदाय हा तुळस ग्रहण करून आपलं आयुष्य जगत असतो. आणि तुळस ही काय माहितीये का, की तुळस ही आपल्याला, जसं आपण एखादा बंगला बांधतो, त्या बंगला बांधण्याच्या पहिला अगोदर आपण काय करतो, संरक्षण भिंत म्हणजे आपण त्याला वॉल कंपाऊंड म्हणतो. मग तशी आपल्या देहरूपी या तुळशीचं हे कंपाऊंड आहे. आणि हे तुळशीचा देह असल्यामुळं
कोणीही कुठलाही जनावर आपल्याकडे पालापाचोळा खायला येणार नाही, आपल्या देहाचं रक्षण करणार. आणि म्हणून तुळस ही आपल्याला संरक्षणाची एक मर्यादा आहे. कुंडली कवरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मला देव सद्बुद्धी देव की दररोज तुळशीच्या या वृंदावनामध्ये पाणी टाकण्याची मला सद्बुद्धी देव हीच प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी.